माझं नाव आहे शंकर रामपुरे. मी या कला क्षेत्रात लहानपासून आहे. तेव्हा आम्ही लोक शाळेत असताना लहान होतो तेव्हापासून. त्यानंतर आम्ही हळूहळू करत अजून वाढत गेलो आणि या कला क्षेत्रामध्ये आलो. त्यानंतर आम्ही लहानपणी कार्यशाळेत जायचो आणि गणपती वगैरे बघायचो. लहान मूर्त्या असायच्या. आम्ही शाळेत जाताना पण बघायचो आणि येताना पण बघायचो. पण कधी कधी असं घडलं प्रवास की आम्ही शाळेत रिसर्च असताना खिडकीमधून बॅग टाकायचो आणि आम्ही येऊन कार्यशाळेत जाऊन कलर मारायचो. आम्ही साधारण ते 2006 साली ते 2007मध्ये आम्ही हे करायचो. मग हळूहळू माझी एज पण वाढत गेली, तसं माझं एक्सपिरियन्स पण वाढत गेलं. त्यानंतर मी 2010मध्ये कामाला लागलो. त्यानंतर 2010पासून ते आता 2025पर्यंत मी या गणपती क्षेत्रामध्ये आहे आणि माझं ग्रॅज्युएशन पण पूर्ण कंप्लीट झालं आहे. त्यानंतर घरच्यांनी बोललं, बाळा जा काम वगैरे कर, पण पप्पा जीव आपला असा आहे की पप्पापुढे आपण काहीच नाही. पप्पा म्हणजे विषयच संपला क्लोज. त्यानंतर या कला क्षेत्रामध्ये मी एवढं गुंतलो गेलो की ह्या क्षेत्रात आता मी पाटापासून ते कलर मारण्यापासून ते आज मी 22 फुटाच्या मूर्तीपर्यंत पेंटिंग करतो. त्यानंतर हळूहळू त्यात आमचे गौरवदादा आहेत, त्यांचा कारखाना आहे समीक्षा आर्ट. त्यांच्यासोबत मी आज 5 वर्ष तिथं सोबत आहे. तो दादा आमच्या मागे असा उभा आहे, एक बाप्पासारखा उभा आहे. काही कधी अडीअडचण असल्या काही असलं काय हरकत नाही, खांद्यावर हात ठेवतो, समजवतो हे असं नाही, हे असं आहे, हे असं नाही, तसं आहे. तुम्ही फक्त तयारीत राहा, जिद्दीत राहा, फक्त मेहनत करा तुम्ही, बाकी जे काय आहे बाप्पा बघून घे. त्यानंतर आम्ही हळूहळू क्षेत्रात वाढत गेलो. त्यानंतर बाप्पा सगळ्यांसाठी 11 दिवस आहे, पण आमच्यासाठी बाप्पा 365 दिवस आमच्यासोबत आहे. त्यानंतर आमचं 90 दिवसाचा प्रोसेस असतो. आम्ही 3 महिने काम करतो. त्यानंतर मंडळं येतात, बुकिंग करतात. त्यानंतर हळूहळू एक गणपती कारखान्याच्या बाहेर पडतात. जसं जसं कारखान्याच्या बाप्पा बाहेर पडतो त्यानंतर मन कुठेतरी नर्वस होत जाते. त्यानंतर आम्ही काम करत जातो. त्या कामामध्ये आम्हाला भूक पाणी पिणं आहे की नाही, जेव्हा कुठेतरी आम्ही 2 घास खातो तेव्हा आम्हाला वाटतं बाबा भूक लागलेली मला. त्यानंतर आम्ही दिवसात मेहनत करतो. बाप्पा जसा जातो आम्ही लोकांच्या घरी बाप्पा बसतो, पण आम्ही पुढच्या वर्षी तयारी करतो की लोकांना पुढच्या वर्षी काय द्यायचं आहे, बाप्पाला काय नवीन रूप द्यायचं आहे, कसं काय नवीन घडवायचं आहे. आज लोकांमध्ये कॉम्पिटिशन झाले, पण आपल्याला बाप्पाच्या नजरेनेच बघायचं. आपल्याला जे काय आहे जेवढं होईल हा सण जास्तीत जास्त उत्सवात करायचं आहे. आम्हाला दादाला असं या क्षेत्रात आणायचे आहेत की लोक जी उपनगरातून जी बॉम्बेला बघायला जायचे आहेत, आम्हाला तो कारखाना उपनगरामध्ये दाखवायचा आहे की आज हा समीक्षा आर्ट जे कारखाना आहे आज ते मुंबईपर्यंत लोकांनी ओळखलं पाहिजे. आज आम्ही उपनगर